पेटल्या मशाली आणि जिजाऊमुळे स्वराज्य संकल्पनेची पहाट नवी झाली आणि जिजाऊमुळे स्वराज्य संकल्पनेची पहाट नवी झाली। उपस्थित सर्व शिवभक्तांना माझा मानाचा मुजरा। माझा विषय छत्रपती शिवाजी महाराज आदर्श राजकर्ते। छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजे नव्हते तर ते रयतेचे कैवारी, कुशल प्रशासक आणि अजिंक्य योद्धा होते। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून अन्यायकारी सत्तांना उलथवून लावत त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। न्याय, शिस्त, दूरदृष्टी आणि परस्त्रीचा माते समान सन्मान हेच महाराजांच्या आदर्श राज्याचे आधारस्तंभ होते। आज आपण ज्या राजाचा इतिहास ऐकतोय ते राजे सामान्य नव्हते। जेव्हा मुघल आणि आदिलशाहीच्या तलवारी रयतेच्या रक्ताने न्हावून निघत होत्या तेव्हा अवघ्या 16व्या वर्षी पुण्यातील रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक करून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असा विडा उचलणारा हा बुलंद राजा होता। डोक्यावर तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि हातात भवानी तलवार हेच महाराजांचे खरे सामर्थ्य। छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक नाव नाही तर ते एक धगधगती चेतना आहे, एक ज्वलंत इतिहास आहे। जेव्हा शत्रूंनी महाराष्ट्राच्या मातीकडे वाकड्या नजरेने पाहिले तेव्हा शिवरायांच्या तलवारीनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिली। शत्रूंना कमकुवत समजू नका पण त्यांच्या ताकदीचा अतिरेकही करू नका ही शिकवण देणारे महाराज मला हवेत। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहास पाहिजेत। आपले महाराज म्हणतात हे राज्य कुणा एकाच नाही, हे राज्य रयतेचे आहे। आजच्या युगातही जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठवायचा असेल तेव्हा महाराजांची आठवण मात्र नक्की येते। त्यांनी डोके कुणासमोरही न झुकवता नेहमी उंच ठेवण्याची ताकद दिली। आज आपल्याला कसले स्वातंत्र्य आहेत? आपले महाराज म्हणतात आहे तेवढे समाधान मानू नका। स्वराज्य हे आमचे ध्येय आहे। मग आपली ही जबाबदारी आहे महाराजांचे विचार मनामध्ये जागृत ठेवायची। फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रींचा इतिहास चांदण्याने लिहिला। आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजछत्रपतींनी लिहिला। जर कोणी विचारलं छत्रपतींनी काय दिलं तर छाती ठोकून सांगा पेटविले रणांगणे देह जिजवला मातीसाठी, मरणाच्या दारातही ते लढले प्रत्येक जातीसाठी। शिवशंभूंची मरूनही स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणून तर प्रत्येक जाती धर्मातले मावळे माझ्या राजावर हसत हसत कुर्बान आहे। आयुष्यात नेहमी एकच ध्येय ठेवायचं, हरलं तरी चालेल पण मैदान मात्र कधी सोडायचं नाही कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवतं हे शिवरायांचं चरित्र आम्हाला सांगतं। चला आजच्या या दिनी प्रतिज्ञा करूया की शिवरायांना निर्माण केलेल्या या स्वराज्यात आपण स्वाभिमानाने जगू आणि अन्यायाविरुद्ध लढू। जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता। पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेच्या डोक्यावर मायेने हात फिरवणारा तो माझा शुभा राजा होता। अतुल्य शौर्याची गाथा त्याच्या चरणी झुकविते माता। जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र। तुम्हाला माझे भाषण आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।